साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून विद्रोही विचार यात्रेला आपण सुरुवात करतोय आणि या विचार यात्रेचा आरंभ माननीय चंदन अण्णा वैजापुरे अध्यक्ष लिंगायत चळवळ वकील यांच्या हस्ते होणार आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं चंदन अण्णांना विनंती करते की त्यांनी साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या विचार यात्रेचं उद्घाटन करावं, आरंभ करावा। कॉम्रेड अण्णाभाऊ साठे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे कॉम्रेड साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा कॉम्रेड साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। बसवण्णाचे वचन साहित्य जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। भारताचे संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। या प्रसंगी शिवसंप्रदाय कीर्तनकार मंडळाचे अध्यक्ष शिवराज नावंदे गुरुजी तथा भक्ती स्थळाचे अध्यक्ष भगवंत बाबा चांबर्गेकर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अविनाशजी पाटील, त्याचबरोबर साथे माधवराव बावके आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण सुरुवात करूया। शिवाजी महाराज की जय। बाबासाहेब आंबेडकरांचा जय। अण्णाभाऊ साठे विद्रोही साहित्य संमेलन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन अध्यक्ष राष्ट्रीय सुफी परिषद अजमेर राजस्थान या ठिकाणी उपस्थित झालेले सय्यद सरवर सिद्धी साहेब, 16व्या विद्रोही साहित्य संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर नागराज मंजुळे सैराट झुंडका, रवीश कुमार एनडीटीव्ही दिल्ली, डॉक्टर आनंद पाटील माजी सचिवाध्यक्ष, डॉक्टर अशोक कुमार पांडे, डॉक्टर प्रल्हाद पुणेकर औरंगाबाद, डॉक्टर राजेश मनाव देवेंद्र मिश्रा गीता कोकणी कवी गोवा, प्रभाकर ढिगे मराठी गोवा,
व्हा. बसवण्णांचा विचार घेऊन निघाली आहे विद्रोहाची विचार यात्रा. महात्मा फुल्यांचा विचार घेऊन निघाली आहे ही विचार यात्रा. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन निघाली आहे ही विचारांची यात्रा. सहभागी व्हा, सहकार्य करा. विद्रोहाचा विचार आणि आवाज बुलंद करण्यासाठी संविधान रथानं सजलेल्या या रथयात्रेमध्ये सहभागी व्हा, विचारांचा जागर करा. 16वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन जिल्हा परिषद मैदानावर भरत आहे. तमाम उदगीरकरांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं करत आहोत. या साहित्य रत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून महामानवांना वंदन करत विद्रोहाची ही यात्रा संमेलन स्थळाकडे निघालेली आहे. सहभागी व्हा, सामील व्हा, सामील व्हा. विद्रोहाच्या महाजागरात सामील व्हा, सहकार्य करा, सामील व्हा. बसवण्णांचा विचार घेऊन निघाली आहे विद्रोहाची विचार यात्रा. महात्मा फुल्यांचा विचार घेऊन निघाली आहे ही विचार यात्रा. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन निघाली आहे ही विचारांची यात्रा. सहभागी व्हा, सहकार्य करा. विद्रोहाचा विचार आणि आवाज बुलंद करण्यासाठी संविधान रथानं सजलेल्या या रथयात्रेमध्ये सहभागी व्हा, विचारांचा जागर करा. 16वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन जिल्हा परिषद मैदानावर भरत आहे. तमाम उदगीरकरांनी या संमेलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं करत आहोत. या आपण एकत्रित या वर्षीचं संमेलन हे उदगीर शहरामध्ये भरत आहे. सांस्कृतिक बहुविधतेचा आदर, बहुभाषिकतेचा सन्मान, संविधानाचे समर्थन आणि सनातनवादाला विरोध या 4 सूत्रांच्या आधारे विद्रोही मराठी साहित्य संमेलनानं संपूर्ण सांस्कृतिक वर्चस्वाला आव्हान दिलेलं आहे. फुले शाहू बाबासाहेबांचा विचार, बसवण्णा, गौतम बुद्ध, महानुभाव वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी या सर्वांचा आधार घेऊन महात्मा फुलेंच्या भूमिकेच्या वर हा संपूर्ण विद्रोहीचा पाया उभा आहे. विद्रोहीची इमारत उभी आहे. आमचा विद्रोह विषमतेच्या विरोधामध्ये आहे. आमचा विद्रोह समतेसाठी आहे आणि हे जागृती हा जागर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरवण्याचं काम हे विद्रोहीच्या निमित्तानं आम्ही सर्व सैनिक करत आहोत. सत्य की जय हो. नाही नवा एकलव्य येत आहे, दान अंगठ्याचे होणार नाही. दरवर्षी मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन हे आमने सामने असतात. आता यावेळेस आपला कुठला विषय? आमने सामने 19व्या शतकापासून ही सांस्कृतिक आणि साहित्याची लढाई महात्मा फुल्यांच्या वैचारिक नेतृत्वाखाली सुरू झालेली आहे. 21व्या शतकात फुले शाहू आंबेडकरांचे वारसदार हा विद्रोहाचा महाजागर अखिल भारतीयच्या विरोधात इथे उदगीर नगरीमध्ये करतात. यंदाच्या वर्षी हे जे संमेलन होत आहे ज्याचे अध्यक्ष गणेश विस्पुते आहेत आणि या संमेलनामध्ये बहुभाषिकतेचा सन्मान आम्ही करतो ही थीम आम्ही घेतलेली आहे. आम्ही बहुधार्मिकतेचा पुरस्कार करणारी माणसं आहोत. आपल्या देशामध्ये उन्मादाचं हिंसाचाराचं राजकारण मोदी शहांच्या राजवटीत वाढलंय. एक झेंडा एक पक्ष एक भाषा असा एक सुरी भारत आम्हाला नकोय. भारतामध्ये विविध संस्कृती मानणारे ती संस्कृती जतन करणारे लोक राहतात
अनेक धर्मांचं पालन करण्याचं स्वातंत्र्य संविधानानं दिलेलं आहे आणि या संविधान मूल्यांचा सन्मान हा 16व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामध्ये आम्ही करतो आहोत. पण हे आपलं 16वे साहित्य संमेलन आहे. मागच्या साहित्य संमेलनापेक्षा या साहित्य संमेलनामध्ये तुम्हाला काय जाणवतं? मागच्या साहित्य संमेलनामध्ये हीच उत्स्फूर्तता होती. त्या उत्स्फूर्ततेमध्ये मी म्हणेन दुपटीनं वाढ झालेली आहे. याचं कारण माहोल खुला झालेला आहे, सर्वार्थानं खुला झालाय. कोविडची महामारी आता टळलेली आहे आणि त्यामुळे सुद्धा एक प्रचंड उत्साह या उदगीरमध्ये तुम्ही पाहत असाल तर बसवण्णांच्या नेतृत्वाखाली जी संपूर्ण जाती अंताची चळवळ झालेली आहे ते बसवण्णांचे सर्व अनुयायी याच्यामध्ये सहभागी आहेत. फुले शाहू आंबेडकरांना मानणारे आंबेडकरवादी चळवळीतले सर्व या साहित्य संमेलनामध्ये आपल्याला सहभागी दिसतील. मुस्लिम समाज ज्यांनी इथे शाहीनबागच्या धर्तीवर गांधीबाग चालवला 70 दिवसाचा, असे सर्व मुसलमान जे फॅसिझमच्या विरोधात लढतात, जे धर्मनिरपेक्षतेसाठी लढतात, त्यांचा पुढाकार या साहित्य संमेलनामध्ये राहिलाय. खऱ्या अर्थानं बहुभाषिक आणि बहुधार्मिकता जपणारी माणसं एकत्र येऊन हे उदगीरचं 16वं साहित्य संमेलन करतात आणि म्हणून अधिक आम्ही चढाईकडे निघालेलो आहोत विद्रोही सांस्कृतिक चळवळीला घेऊन आणि आमचा विजय हा अपरिहार्य आहे आणि त्यांचा पराभव हा अटळ आहे. हा विश्वास, ही सगळी उत्स्फूर्तता बघितल्यानंतर, ही सगळी गर्दी बघितल्यानंतर आपल्याला निश्चित जाणवतो. आपण बघत असाल दर्शक हो की गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनापेक्षा या वेळेला दुपटीने वाढ झालेली आहे. आता आपल्यासोबत शाहीर आहेत, आपले शाहीर, त्यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. शाहीर राणा अरे विचारांना भाऊच्या तुझ्या मनात ठसावा, विचारांना भाऊचा तुझ्या मनात ठसावा अन बळात तुझ्या रे त्यांचा फकीरा दिसावा, बळात तुझ्या रे त्यांचा फकीरा दिसावा. विचारांना भाऊचा तुझ्या मनात ठसावा, विचारांना भाऊचा तुझ्या मनात ठसावा अन बळात तुझ्या रे त्यांचा फकीरा दिसावा, बळात तुझ्या रे त्यांचा फकीरा दिसावा. अन्यायासी दवडणारा दुष्टाप्रती प्रकटणारा, लागलेला डागात कायमचा पुसावा, लागलेला डागात कायमचा पुसावा अन बळात तुझ्या रे त्यांचा फकीरा दिसावा, बळात तुझ्या रे त्यांचा फकीरा दिसावा. समाज बांधव एक करारे, प्रगतीचे हे बीज धरारे, समाज बांधव एक करारे, प्रगतीचे हे बीज धरारे. समाजाशी बांधलेला असा तू असावा, समाजाशी बांधलेला असा तू असावा अन बळात तुझ्या रे त्यांचा फकीरा दिसावा, बळात तुझ्या रे त्यांचा फकीरा दिसावा. विद्रोही साहित्य सम्मेलन जो है, हम लोगों ने अपने विचार के लोग बगैर कुछ करके अपने विचार के बहुभाषिक 18 पगड़ जाति के लोग हमारे रैली में आए हुए हैं. इसलिए आपको समझ में आ रहा होगा कि विद्रोह लोगों के दिल में कितना है. ये हमारा विद्रोही साहित्य सम्मेलन जो है विचारांचं संमेलन है. सम विचार के लोग जो हैं, एक विचार के लोग हम एक साथ आकर हम ये विद्रोही साहित्य सम्मेलन चला रहे हैं. और आज तक जो लोग खामोश हैं या डरे हुए हैं, डर के खिलाफ जो आवाज़ आ रही है, ये आवाज़ के लिए हम विद्रोही साहित्य सम्मेलन में बगैर कुछ एडवर्टाइजमेंट के इतने लोग आए हुए हैं. लोग उत्सुक हैं विद्रोही साहित्य सम्मेलन के लिए. हमारे पास ना पैसा है, हमारा लोगोच आहे, एक मोठं ध्यान और 1 रुपया विद्रोहाचा. त्या ह्याच्यामध्ये एवढे निमंत्रक लोक बगैर आमच्या फक्त आव्हानावरून आलेत. तर तुम्ही विचार करा कि ये कैसा साहित्य सम्मेलन है. जो लोग साहित्य सम्मेलन आए हुए हैं उनका तो कुछ नहीं, लेकिन जो लोग घर पे बैठे हो उनको क्या आह्वान करेंगे आप? मैं इस घर पे बैठने वालों को ये आह्वान कर रही हूँ, जुल्म का सहना भी बहुत बड़ी गलती है. भगवान ने ऐसा बोला है कि जुल्म को सहना नहीं चाहिए, बाहर निकलना चाहिए, अपने विचारधारा को
दुनिया के सामने प्रकट करना चाहिए। हमारा ये सही वक्त है, बाहर निकल के हम अपने विचारधारा को लोगों के सामने पेश करना है। यह है कि ये हमारा विद्रोही साहित्य सम्मेलन जो है जात पात के बिना पर नहीं है, बहुभाषिक है। गवर्नमेंट ने बहुभाषिकता सोचकर एजुकेशन सिस्टम पे और हेल्थ के ऊपर, नौकरियों के ऊपर काम करना चाहिए। ये जातिवाद खत्म होना चाहिए। ऐसे में सारे लोगों से अपील करती हूँ कि बाहर निकलो और विद्रोही साहित्य सम्मेलन में शामिल हो। और विद्रोह करना कुछ बड़ी बात नहीं है या बुरी बात नहीं। ही जी विद्रोही साहित्य संमेलन ज्या पद्धतीने इथे होत आहे आणि त्यात आपण हे आमने सामने दोन गोष्टी न धरता दोन वेगवेगळे मतप्रवाह ज्या पद्धतीने हे समोर उभे आहेत आणि त्यातल्या ज्या गोष्टी लोकांना दिसत आहेत त्याच आपल्याला दिसू शकतात आणि कळू शकतात। या विचार यात्रेला आणि एकूण संमेलनाला ज्या पद्धतीने प्रतिसाद लोकांचा आलेला आहे, स्वकष्टाने मिळवलेले पैसे खर्च करून, स्वतः प्रवास करून, स्वतःचा खर्च करून इथे असंख्य लोक या संमेलनात सामील झालेले आहेत। आणि याचा अर्थच असा आहे की लोकांना या विचारांवर, वर्चस्ववाद, पुरुषसत्ताकवाद आणि या पद्धतीच्या गोष्टींवर त्यांची मतं आम्हाला जुळलेली आहेत आणि या विचाराला ते सहमत आहेत, म्हणूनच एवढे लोक याला प्रतिसाद देत आहेत। आणि हे खूपच सुखद गोष्ट आहे। आजच्या अतिशय अरिष्ट असलेल्या काळात रासशील एकूण हा काळ आहे आणि अशा काळात लोक एवढ्या संख्येने एक विशिष्ट भूक ठेवून येत आहेत। ही खूप चांगली गोष्ट आहे आणि उमेद वाढवणारी गोष्ट आहे आमच्यासाठी। एक मिनिट समोर सांगवे साहेब, तू मागे बेटा।
राष्ट्रीय सुफी ट्रस्टचे अध्यक्ष सय्यद सरवर, लेखक डॉक्टर अशोक राणा, काश्मीर पंडित सत्य, मुंबई विद्यापीठचे वंदना महाजन, गोव्यातील साहित्यिक डॉक्टर सुनील अभिमान अवचार व सुधाकर ओले मुंबई यांचं चित्र प्रदर्शन या ठिकाणी आहे. त्याचं उद्घाटन एकनाथ कांबळेजी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होईल आणि एक विनंती आहे सगळ्यांना, याचे उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आपण मधून ज्या सुमेर तयारी या संयोजनामध्ये आहेत उद्घाटन समारंभाच्या उद्घाटन अभिजित राठोड यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. त्या ठिकाणी तरुण सध्या काढत आहे अतिशय संपन्न सत्य आणि चला कापा कुठे कापा. पाटील साहेब समोर कात्री असं मध्ये लावा सेंटरला. हात साईडला घ्या, हात साईडला घ्या, ते कात्री दिसू द्या सर. हा राईट. 16वे विद्रोही साहित्य संमेलन जिंदाबाद. चला समोर समोर. एकच काम आहे. समोर लक्ष सर. इकडे बघा.